माजी आमदार कृष्णराव इंगळे एक दूरदृष्टी ठेवणारा नेता। अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्ताने भाऊंना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा। जळगाव जामोद शहरातील प्रतिष्ठित राजकारणी, काँग्रेस नेते तथा तत्कालीन जलंब विधानसभा मतदारसंघाचे सलग 3 वेळा निवडून आलेले आमदार कृष्णराव गणपतराव इंगळे अर्थात भाऊ 20 जानेवारी 1951 रोजी एका सामान्य कुटुंबात गणपतराव आणि गंगूबाई इंगळे यांच्या घरी भाऊंचा जन्म झाला। यावर्षी अर्थात सन 2026 मध्ये भाऊंचा 75वा अमृत महोत्सवी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे। BSc कृषी शाखेच्या पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या कृष्णराव इंगळे यांनी राजकारणासह सामाजिक कार्यातही आपल्या कर्तृत्वाचा एक वेगळा ठसा उमटविला आहे। 1990 ते 2004 पर्यंत सलग 3 वेळा तत्कालीन जलंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिलेल्या भाऊंनी सर्वप्रथम शिवसेना पक्षाकडून सन 1990 ते 1995 पर्यंत आमदार पद भूषविले। त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे ओबीसी नेते तथा विद्यमान मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात 12 आमदारांसह भाऊंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आणि 1995 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पंजा निशाणीवर ते पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून आले। त्यावेळी नामदार छगन भुजबळ यांच्यासह शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये आलेल्या 12 आमदारांपैकी कृष्णराव इंगळे हे एकमेव नेते आमदार म्हणून निवडून आले होते। अशा या हरहुन्नरी आणि दूरदृष्टी नेत्यासाठी ह्या 4 ओळी सहज ओठांवर येतात की राहों में अंधेरा चाहे कितना भी हो, हौसलों की रोशनी कभी कम नहीं होती, जो चल पड़े हैं मंजिल की तरफ उनके कदमों में कभी थकान नहीं होती। जलंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार होण्यापूर्वी भाऊंनी सन 1985 मध्ये जळगाव जामोद नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद सुद्धा भूषवले आहे। राजकारण आणि सामाजिक कार्यात सातत्याने अग्रेसर असणाऱ्या भाऊंचा वाढदिवस दरवर्षीच विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। आमदार असताना भाऊंच्या वाढदिवसानिमित्त जळगाव जामोद शहरात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कवींचे कवी संमेलने ही त्या काळात नागरिकांसाठी एक मोठी मेजवानी होती। तर आज रोजी सातपुडा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून भाऊंच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनी तसेच विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन दरवर्षी मोठ्या उत्साहात करण्यात येते। लहानपणापासूनच शिक्षण आणि सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या भाऊंनी सातपुडा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या जळगाव जामोद, संग्रामपूर व शेगाव तालुक्यात उच्च शिक्षणाची नवी दालने उभी केली आहेत। त्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र, स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे कृषी उद्यान विद्या व ॲग्रो इंजिनिअरिंग कॉलेज जळगाव जामोद, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वरवड बकाल, सातपुडा माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पहूर झिरा तालुका शेगाव, शरद पवार कृषी तंत्र विद्यालय, पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका विद्यालय आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ संलग्नित कृषी अभ्यास केंद्र जळगाव जामोद या शैक्षणिक संस्थांची स्थापना केली आहे। त्याचसोबत सातपुडा कॉन्व्हेंट ऑफ स्कॉलर्स आणि नुकत्याच काही दिवसांपूर्वी सुरू केलेल्या शेगाव येथील फार्मसी कॉलेजचा सुद्धा यामध्ये समावेश आहे। त्यांना राजकीय व सामाजिक कार्यात त्यांच्या सुविद्य पत्नी सौ उर्मिलाताई इंगळे यांची सुद्धा भाऊंना खंबीर साथ मिळालेली आहे। तर तत्कालीन सामाजिक परिस्थितीमध्ये मुलींपेक्षा मुलांचीच अपेक्षा ठेवून लिंगभेद करणाऱ्या समाजासमोर भाऊंनी एक नवा आदर्श निर्माण केला आहे। संपत्ती, ऐश्वर्य आणि सत्ता असतानाही भाऊंनी आपल्या गौरी आणि स्वाती या 2 मुलींचाच मुलांप्रमाणे सांभाळ करून त्यांना उच्च शिक्षित बनवले आहे। भाऊंची मोठी कन्या गौरी यांचे शिक्षण BA पर्यंत झाले असून त्या सातपुडा शिक्षण संस्थेचे CEO नितीन सातव यांच्या पत्नी आहेत। तर जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या काँग्रेस नेत्या तथा जळगाव जामोद नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्ष डॉक्टर सौ स्वातीताई संदीप वाकेकर यांनी दंतचिकित्सक शाखेची पदवी पूर्ण केली आहे। तर डॉक्टर सौ स्वातीताई यांचे पती डॉक्टर संदीप वाकेकर हे सुद्धा जळगाव जामोद शहरातील सुप्रसिद्ध MBBS बालरोग तज्ज्ञ आहेत। राजकारणासोबतच माजी आमदार कृष्णराव इंगळे यांनी समाजातील गोरगरीब व गरजू नागरिक व शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रमांची सुरुवात केली आहे। त्यामध्ये महात्मा फुले सामूहिक विवाह मंडळाची स्थापना करून त्यामध्ये दरवर्षी सामूहिक विवाहाच्या माध्यमातून आतापर्यंत हजारो विवाह पार पडले आहेत। त्यांच्या या उपक्रमातूनच जळगाव जामोद मतदारसंघात लग्नात होणाऱ्या अनावश्यक खर्चाला मूठ माती देऊन सामूहिक विवाह चळवळीचा शुभारंभ झाला आहे। त्याचसोबत जळगाव जामोद येथील कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून तालुका परिसरातील शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते। कृषी प्रदर्शन, शेतकरी मेळावे आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होतो।
प्रदीर्घ काळ राज्याच्या राजकारणात वर्चस्व प्रस्थापित केलेल्या माजी आमदार कृष्णराव गणपतराव इंगळे यांनी स्थापन केलेल्या पतसंस्था, शैक्षणिक संस्था आणि विविध उद्योग व्यवसायांमुळे जळगाव जामोद तालुका व परिसरातील युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत। अशा या हरहुन्नरी अष्टपैलू व्यक्तिमत्वाला सुदृढ, निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो या सदिच्छेसह आप जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000 हीच मनोकामना आणि महासिद्ध केबल नेटवर्क व MCN न्यूज परिवाराच्या वतीने भाऊंना अमृत महोत्सवी 75व्या वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा।